या आईनं सुद्धा त्यांच्या सासूबाईची त्यांच्या पतीची चांगली सेवा केली। तसेच या आईच्या सासूबाईची आणि पतीची आपल्या रसाळताई यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा केली। म्हणून या आई जवळजवळ 88 वर्षे आपलं चांगलं जीवन जगू शकल्या। ज्यांची चांगली सेवा होते तेच आपलं जीवन चांगलं जगू शकतात। हा अनुभव आणि आदर्श आपण या रसाळपरीकडून घ्यायला पाहिजेत। कारण मला आठवतं 10-12 वर्षापूर्वी आजीचं निधन झालं, पुन्हा 5-6 वर्षापूर्वी बाबांचं निधन झालं आणि आज आपल्यातून ह्या आई स्वर्गवासी झाल्या। मित्र, जो जन्माला येतो तो जातोच, परंतु जन्माला येऊन काय केलं सार्थक असं म्हणजे म्हणतो, जीवना येऊनही काय केले सार्थक असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सांगावं लागेल आपल्याला। घरापुढे बांधले तोरण आणि वेल गेला गगनावरी। आज जर आपण पाहिलं या ठिकाणी आपले श्रीरामभाऊ रसाळ हे त्यांचे चिरंजीव, तसेच त्यांचे ताई आणि त्यांना अंकित आणि मेहुल हे 2 नातू असे आईचा परिवार। आज त्यांचे नातसून असेल, त्यांचे रसाळभाऊची पत्नी असेल, रसाळभाऊ असतील, कारण रसाळभाऊला आपण सर्वजण ओळखता। कारण रसाळभाऊ असं म्हणतात, जन्मा यावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा। हे आता तुम्ही मला गुंडा काय, तर मित्र हो, हे रसाळभाऊ आपल्या सर्वांचे कसे परिचित आहेत, कारण ते आज एक सर्पमित्र आहेत। त्यांनी वन्यजीव संरक्षणेचा ते जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्या सापाला पकडून ते आपल्या सगळ्या लोकांचा जीव वाचवतात, स्वतःचा जीव धोक्यात घालतात असे रसाळभाऊ आहे। आणि या रसाळभाऊचा पूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे। तुम्ही प्रत्येक पेपर जर वाचला तर पेपरला 4थ्या-5व्या दिवशी रसाळभाऊचं नाव असतं। आणि जो जन्माला येतो तो जातोच, कारण की जन्म या शब्दामध्येच ज म्हणजे जन्म आणि न म्हणजे अर्धा संसार, म म्हणजे मरण। कारण जन्माला येऊन जो जन्माला तो जातो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आयुष्यामध्ये ते त्याच्या समोर येतं। तो आणि न म्हणजे संसाररूपी न आहे। या संसाररूपी न मध्ये सर्व काही आयुष्य साचलेलं आहे। आणि नंतर मग म्हणजे मृत्यू। कारण आपल्याला एक माहीत आहे, आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा रडत जन्माला येतो। तर कोणी असं नाही, जर मुलगा रडला नाही किंवा मुलगी रडली नाही, बाई रडला नाही, भाऊ रडला नाही, काय असं। आणि जेव्हा आपण जातो म्हणजे एका आईच्या हृदयातून आपण जन्म घेतो आणि आज या धरणी मातेच्या उदरामध्ये आपण शांत चित्तानं जातो, असं आपलं हे जीवन आहे। कारण किती जरी सांगितलं तरी ते कमी पडल असं आमच्या रसाळभाऊनं, त्यांची धर्मपत्नी असेल त्यांनी आणि त्यांचे नातू मेहुल आणि अंकित यांनी सुद्धा फार मोठी सेवा केलेली आहे। असं यांचं हे जीवन आहे। आणि या जीवनामध्ये या आईनं फार मोठे कष्ट जीवनात घेतले। घरची परिस्थिती साधारण होती, ते रांगुळगाव त्यांचा हत्तीडी आणि आज आता या राजेश्वरनगरमध्ये राहतात। तर या ठिकाणी एवढंच बोलून मी आपले रामेश्वर ताजे सर मुख्याध्यापक भडगाव यांना विनंती करतो की त्यांनी आईबद्दल आपले मनोगत व्यक्त